लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर येण्याची दाट शक्यता आहे। याशिवाय आपण जर बघितलंय तर आतापर्यंत 6 एप्रिलला रामनवमीच्या दिवशी देखील पैसे येतील असं आपल्याला वाटलेलं होतं, पण पैसे काही जमा झालेले नाहीये। दरम्यान आता अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती महिलांच्या खात्यावर खटाखट पैसे येण्याची शक्यता आहे। लाडक्या बहिणीसाठी देखील आनंदाची बातमी आहे। 6वा हप्ता एप्रिलचा हप्ता अक्षय तृतीयाला आपल्या खात्यावर जमा होणार आहे। 52 लाख लाडक्या बहिणी बाद झालेल्या आहेत। नवीन अटींमुळे लाडक्या बहिणी अडचणीत आलेल्या आहेत। 10वा हप्ता 2100 रुपये येण्याची शक्यता आहे, ही अपडेट आलेली आहे। सोबतच अक्षय तृतीयाला लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता मिळणार आहे, ही सर्वात मोठी अपडेट आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओत मी तुम्हाला हीच बातमी सांगणार आहे। तर नमस्कार मित्रांनो, मी रीमा माझ्या या YouTube चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। सर्वजण वाट पाहत होते एप्रिलच्या हप्त्याची, त्याबाबत नवीन अपडेट आलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओला लगेचच लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। तर मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे की तुमच्याकडनं काय काय चुका झालेल्या आहेत, तुम्हाला काय करायचंय। तर बघा, एप्रिलच्या हप्त्याबरोबरच एक मोठं गिफ्ट सुद्धा जाहीर झालेला आहे। तुम्हाला ही गिफ्ट मिळणार आहे, पण यासाठी तुम्हाला काही महत्त्वाचे बदल झालेले आहेत। तुम्हाला ते चेंजेस डॉक्युमेंट्स तयार करून सबमिट करावे लागतील। कुठे करावे लागतील ते सगळं मी सांगणार आहे। 2100 रुपये मिळणार का 1500 रुपये मिळणार, हा आपला सर्वात मोठा प्रश्न होता, तो आता सुटत चाललेला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना आता टेन्शन घेऊ नका। आता गॅस सिलेंडरचे पैसे देखील वाटप होणार आहे। 2490 रुपये सुद्धा आता आपल्याला वाटप होणार आहे। यासाठी आपल्याला महत्त्वाचं काम करायचं आहे। पहिलं गिफ्ट सरकारने दिलेलं आहे आपल्याला, जे गॅस सिलेंडरचे 3 गॅस सिलेंडरचे 2490 रुपये आहेत ते आता आपल्याला मिळणार आहे। आजची सगळ्यात मोठी बातमी आता आपल्या हाती आलेली आहे, ती म्हणजे लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता अक्षय तृतीयाला मिळणार। अक्षय तृतीयाच्या अगोदर 5 दिवस अगोदर पासून हा हप्ता वाटप सुरू होणार आहे। अक्षय तृतीया हा दिवस असणार आहे, त्या दिवसा अगोदर 5 दिवस सलग हा हप्ता वाटप होणार आहे। तर आता बघूया, तुम्ही बघू शकता की लाडक्या बहिणींना कधीही आपल्या खात्यामध्ये हप्ता वाटप सुरू होऊ शकतो। सोबतच 10वा हप्ता 2100 येणार का 1500, हे सर्व लाडक्या बहिणींना प्रश्न पडणार आहे। तर हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे की 2100 रुपये आता द्यायला हरकत नाहीये, कारण अर्थसंकल्प झालेला आहे। अर्थसंकल्पामध्ये चर्चा होणार होती की बहिणींना 2100 रुपये कधी वाटप होणार आहे। तर सरकारने सांगितलं होतं की निवडणुकीनंतर आम्ही 2100 रुपये देऊ, त्यानंतर सांगितलं की अर्थसंकल्पनानंतर देऊ। तर 2100 रुपये हे लाडक्या बहिणींना द्यायला पाहिजे असं तरी वाटतं। तर तुम्हाला जर वाटत असेल की बहिणींना 1500 रुपयावरनं 600 रुपये वाढवून 2100 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये सरकारने जमा केले पाहिजे, तर मला कमेंट करून सांगा की तुमची देखील हेच म्हणणं आहे की 2100 रुपये आपल्याला वाटप झाले पाहिजे। तर कमेंट सेक्शन मध्ये जावा, पटापट मला कमेंट करा आणि कमेंट करून सांगा की तुमची काय मतं आहे। तर लाडक्या बहिणींना यासोबतच एक अशी चर्चा येत आहे की बहिणींना भेटणार आहे 30 प्रकारच्या भांड्यांचा सेट। तर लाडक्या बहिणींना भांडी हा जिव्हाळ्याचा विषय असतो, त्यामुळे हा भांड्यांचा सेट मिळणार आहे। त्यासोबतच मुख्यमंत्र्यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे। एप्रिलच्या हप्त्यामध्ये योजनेमध्ये बदल जरी करण्यात आले तरी पण मी तुम्हाला सांगत आहे की ते बदल काय आहेत। तर 30 गॅस सिलेंडर 3 गॅस सिलेंडरचे पैसे पण आपल्याला मिळवायचे आहेत, तर ते देखील आपल्याला मिळणार आहे। ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत, ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत, त्या सर्व बहिणी अन्नपूर्णा गॅस योजनेअंतर्गत वर्षाला 3 गॅस सिलेंडर आपल्याला फ्री मिळतात, त्या देखील आपल्याला आता मिळणार आहे। गुढीपाडव्याची भेट म्हणून पैठणी साडी देखील रॅशन दुकानामध्ये वाटप होणार आहे, ही देखील चर्चा बाहेर सुरू आहे, अशी माहिती आपल्याला बाहेरील सूत्रांकडून मिळालेली आहे। मात्र या सर्वांमध्ये एक गोष्ट तर नक्की की अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर आपल्या खात्यामध्ये एप्रिलचा हप्ता जमा होणार आहे। तर तुमच्या खात्यावर पैसे जमा झालेत का? एप्रिलचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झालाय का? तर मला कमेंट करून नक्की
नक्की सांगा तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून कमेंट करता आणि तुम्हाला एप्रिलचा हप्ता मिळाला का हे मला कमेंट करून सांगा, जेणेकरून आपल्याला कळेल की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये एप्रिलचा हप्ता वाटप झालाय आणि जर झालाय तर मग तो 2100 मिळालाय की 1500 मिळालाय. कारण आता आपल्याला एप्रिल पासून 2100 रुपये मिळणार असं सांगण्यात आलं होतं. नवीन अर्थसंकल्प झाल्याच्या नंतर बहिणींच्या खात्यामध्ये 2100 रुपये येणार असं सांगण्यात आलं होतं. तर आता यावर ही चर्चा सुरू आहे. ही गोष्ट मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेली आहे, वारंवार सांगत आलेली आहे की तुम्ही तुमच्या बँकेचं रेग्युलर KYC करत जावा, अपडेट करत जावा, सगळे डॉक्युमेंट्स तुमचे चेक करत जावा. कारण ज्या ज्या बहिणींना हप्ता मिळत नाहीये त्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे बँकेत KYC केलेलं नसतं. तर बँकेत KYC केलेलं नसेल किंवा खूप दिवस खूप महिने बँकेचं खातं हाताळलं नसेल तर अशा वेळेला फ्रीज होतं बँकेचं खातं आणि आपल्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला अडचण होते. त्यामुळे सर्वात आधी आपल्याला आपल्या बँकेत जाऊन आपलं KYC करून घ्यायचंय आणि स्वतः काही लोकांनी जे टाकलेलं आहे ते पहिले आपलं खातं अपडेट करून घ्यायचं आहे. तर आजच KYC करून घ्या. या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला उत्पन्नाचा दाखला काढा. 2.5 लाख पर्यंत जर तुमचा उत्पन्नाचा दाखला असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो. मात्र आपले उत्पन्न जर 2.5 लाखापेक्षा जास्त असतील तर आपण लाडकी बहीण योजनेतून बाद होतो. मग आपल्याला काही केल्या लाडकी बहीण योजनेचा फायदा घेता येत नाही. त्यामुळे जर आपले उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, आपल्याकडे घरामध्ये 4 चाकी वाहन असेल, घरातला एकही व्यक्ती आयकर भरत असेल तर अशा बहिणी योजनेतून बाद होत आहेत. त्यामुळे ह्या सर्व कारणास्तव काही बहिणींनी स्वतःहून या योजनेतून आपली माघार घेतलेली आहेत, आपली नावं बाद केलेली आहेत. तर काही बहिणींनी लग्न झाल्यानंतर नाव बदललं, पत्ता बदलला, राज्य बदललं, त्यामुळे स्वतःहून माघार घेतली. तर काही बहिणींचं उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे, त्यामुळे स्वतःहून माघार घेतलेली आहे. आणि आता तुम्ही पात्र किंवा अपात्र यामध्ये कन्फ्यूज असाल आणि तुम्हाला पैसे देखील आले नसेल तर तुम्हाला जर समजत असेल की मी माझं नाव पात्र यादीत आहे की अपात्र यादीत, तर तुम्ही ग्रामपंचायत मध्ये जाऊन देखील तुम्ही लाभार्थ्यांची यादी बघू शकता आणि ग्रामपंचायत मध्ये तसेच अंगणवाडी सेविकांकडे जाऊन देखील तुम्ही विचारपूस करू शकता, चौकशी करू शकता आणि ह्याबद्दल अधिक माहिती घेऊ शकता. पैठणी साडी जर आपल्याला मिळणार असेल तर ही सर्व महिलांसाठी आनंदाची गोष्ट आहे. तर मी देखील वाट बघते की कधी मिळणार पैठणी साडी. मात्र ही सगळी जी माहिती मी तुम्हाला दिली आहे, मग ती एप्रिलचा हप्ता असू दे, पैठणी साडी असू दे किंवा भांड्यांचा सेट जो गिफ्ट मध्ये मिळणार आहे तो असू दे, ह्या सगळ्या जी माहिती सांगितली याची कुठल्याही माध्यमातून रीतसररित्या माहिती आलेली नाहीये. मिळालेल्या सूत्रांकडून जी माहिती आली आहे तीच मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. तर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण दमदार अपडेट घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय आणि नमस्कार.